अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययां संभावितस्य चाकीर्तिं मरणादती रिच्यते. सोडोनी स्वधर्म जरी वागशील धनी तू होशील पातकाचा आणि दुष्कीर्तीचा लागेल तो दंडाग फिटेल ना मग कल्पांतीही. शिवेना दुष्कीर्ती तोवरीच पार्था जगावे सर्वथा जाणत्याने. स्वधर्म सोडून कधीही कल्याण होत नाही. स्वधर्म मागच्या वेळेला मी सांगितला होता. पहिला तर तो पण ज्या धर्मामध्ये जन्म घेतो तो पहिला धर्म. त्याच्यानंतर आपण स्त्री असतो की पुरुष असतो तो धर्म. जातीमध्ये उत्पन्न होतो तो धर्म, जातीचा धर्म, शरीराचा धर्म. त्याच्यानंतर आपण ज्या नात्यात असतो प्रत्येक व्यक्तीशी त्या नात्याचा धर्म. असे आय एम सो सॉरी, पण प्लीज धर्माचं परत एकदा रिपीट कर ना पहिल्यापासून. म्हणजे बर. कोणकोणते धर्म जे तू हा, सांगतेस ते प्लीज स्वधर्म पहिल्यापासून. म्हणजे आपण पहिलेच ज्या धर्मात जन्माला येतो म्हणजे हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, सिख, इसाई, तो धर्म. ठीक आहे. त्या धर्माचं पण काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आपल्याकडे. जसं आपण जर ब्राह्मण असू तर ब्राह्मणाचं एक कर्म धर्म सगळं सांगितलेलं आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला जगावं लागतं. तर तुम्ही ज्या धर्मात जन्म घेतला तो धर्म. त्याच्यानंतर जातीचा धर्म. हिंदूंमध्ये पण वेगळ्या वेगळ्या जाती आहेत. त्या त्या धर्माचं पालन. त्याच्यानंतर आपण पुरुष आहोत का स्त्री आहोत तो धर्म. पुरुष धर्म, स्त्री धर्म. मग त्या स्त्री किंवा पुरुषाच्या धर्मामध्ये सुद्धा आपण पिता आहोत, आपण माता आहोत, आपण बंधू आहोत, सखा आहोत, सोबती आहोत, जे काय ज्या रोल प्ले मध्ये प्रत्येक मग ते वेगळे वेगळे काफी धर्म म्हणजे बरेच धर्म होतात. एक पुरुष जेव्हा पत्नीशी व्यवहार करत असेल तेव्हा तो पती धर्म आहे त्याचा. मुलांशी डील करत असताना म्हणजे व्यवहार करत असताना त्याचा पिता धर्म आहे. एखाद्या आईच्या मुलाच्या भूमिकेत तो डिसिजन घेत असतो किंवा काम करत असतो तेव्हा पुत्र धर्म आहे त्याचा. तर जशी स्थिती असेल आणि जशी घटना असेल, जसा प्रसंग असेल त्याप्रमाणे त्या त्या धर्माचं पालन करायला पाहिजे. आणि तो जर आपला चुकला तर आपण कुठेतरी मोठं चूक करत असतो. म्हणजे असं आपल्याला मग अशी सिच्युएशन येताना दिसते की एका पुरुषाला पती धर्म आणि पुत्र धर्म दोन्ही ऍट अ टाइम बायको आणि आई पुढे फॉलो करायला खूप ट्रबल होतो. मग ती त्याची टेस्टिंग टाइम आहे की त्यांनी दोन लोकांना व्यवस्थित हँडल कसं करायचं, बॅलन्स कसं साधायचा, ते स्किल आहे. मग तिथे त्याची हे लागते बुद्धीची परीक्षा आहे त्याच्या की कसं. तर ही एक टेस्टिंग होतं. मग त्या अशा रोल प्लेज मध्ये तुमचं टेस्टिंग होत असतं. तर हे सगळे धर्म हे स्वधर्म झाले. सोडोनी स्वधर्म जरी वागशील धनी तू होशील पातकाचा. पण आता इथे अर्जुनाचा कुठला धर्म आहे तर क्षत्रिय धर्म. कारण त्यांनी बाकी सगळ्या धर्मांना पुरेपूर तो पुरा पडलेला आहे. पुत्र म्हणून, पती म्हणून, बंधू म्हणून, नंतर नातवंड म्हणून जो मोठ्या आजोबा आणि शिष्य धर्म, त्या सगळ्यामध्ये त्यांनी अचूक काम केलेलं आहे त्याचं. पण आज आता इथे त्याच्या समोर क्षत्रिय धर्म ठाकला आहे आणि त्याला त्यांनी पालन केलं पाहिजे. तो क्षत्रिय धर्म जर टाकून गेला तर तिथे त्याचं पातकाचा धनी तो होईल. म्हणजे त्याच्या माथी पातक लागेल, पाप लागेल असं तो त्याला सांगतोय. दुष्कीर्तीचा लागेल तो डाग फिटेल न मग कल्पांतीही. आणि मग ती जी वाईट कीर्ती अपकीर्ती त्याची होईल ती अनंत काळापर्यंत ती त्याच्यावर दाग बनून राहील, त्याच्या कॅरेक्टरवर, त्याच्या त्याच्या इन्कारनेशनवर, त्या म्हणजे जो जो त्यांनी जन्म घेतलाय त्या पूर्ण व्यक्तित्वावर त्याच्या आणि कामावर तो दाग लागेल कायमचा. त्यामुळे तू असं करू नको. शिवेना दुष्कीर्ती तोवरीच पार्था जगावे सर्वथा जाणत्याने. अशा ह्याला असं करून घेऊ नये. तरी सांगे आता युद्ध हे टाळून रणांगणातून निघावे का. मग असं असताना तू या रणांगणातून निघून जाणं हे शोभत आहे का तुला. धरुनी करुणा सांडोनी मत्सर घेसील माघार येथोनिया. आता
आपण हे सगळं अर्जुनाबद्दल बघतोय आणि आपल्याला वाटतं हे सगळं त्यांनी फक्त आणि फक्त हे जे एक एक शब्द आहे ना यातला, परमात्मा श्रीकृष्णाच्या तोंडातनं आलेला, हा दिसायला युद्धाच्या स्थळावरचा किंवा अर्जुनाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी अर्जुनाच्या व्यक्तित्वाला शोभून दिसणार असा आहे असं वाटतं. पण हिडन टीचिंग्स आपण म्हणतो प्रत्येक, मागच्याच वेळेला आपण डिस्कस करत होतो की थिओसॉफी वगैरेचा मी उल्लेख केला होता. म्हणजे थिओसॉफी म्हणजे परदेशी जे संत आणि दिव्य लोक होऊन गेले त्यांनी आपले टीचिंग्स जे डिव्हाइन टीचिंग्स आहेत, हायर टीचिंग्स, स्पिरिच्युअल टीचिंग्स, ते त्यांच्या सोप्या भाषेत लिहून काढले. हे सगळं आपण मागच्या वेळेला डिस्कस केलं. तर आता मग आपल्याला वाटतं की हे काय आमचंच आहे, आमचंच घेऊन तिथे नेलं आणि असं केलं. मग मग आपल्या इथे ते धन असून, शास्त्राचं आणि धर्माचं ज्ञानधन असून सुद्धा मग आपल्यापर्यंत का नाही आलं असं आपल्याला वाटतं. तर त्याचं कारण असं आहे की ते गुप्त रूपात हिडन टीचिंग फॉर्म मध्ये ते ठेवलेलं आहे, शब्दांमध्ये गुंफून. तर आपण इथे त्यासाठी बसलो आहोत की आपण याचं डिकोडिंग करत आहोत या एक एक शब्दाचं. तर आता इथे स्वधर्म सांगितला आणि तो पुढे काय म्हणतोय, तरी सांगे आता युद्ध हे टाळून रणांगणातून निघावे का. तर आता ह्या लाईन मधनं आपण काय घ्यायचं, आपण हे घ्यायचं की बऱ्याचदा आपल्या बरोबर असं होतं की अतिशय कठीण असा प्रसंग समोर येतो आणि आपण त्यातनं पळपुटेपणाचा मार्ग शोधून काढतो, टाळण्याचा प्रयत्न करतो. फार कमी लोक आपल्याला दिसतं धारिष्ट्य, इनर स्ट्रेंथ. म्हणून आज आपण इन्व्होकेशन करताना आपण काय केली, प्लीज ब्लेस अस विथ इनर स्ट्रेंथ, इनर पॉवर. म्हणजे आतमध्ये जे धारिष्ट्य लागतं, धैर्य लागतं प्रत्येक सिच्युएशनला, प्रत्येक इव्हन आपलं साधं एखादी सवय आपल्याला मोडून काढायची आहे स्वतःची, अगदी बेसिक काही तुमच्या रोजच्या रुटीन मधली छोटीशी सवय जी बऱ्याच दिवसापासून जाणवत आहे की ही माझी सवय चुकीची आहे, असं जर आपल्याला जाणवत असेल तर किती त्याला म्हणजे पुसून काढण्यासाठी आपल्याला किती धारिष्ट्य लागतं हे प्रत्येकाला माहिती आहे. किंवा आपल्याला काय करावं लागतं, जर गंगा प्रवाह असा चाललाय तर ते बोट टाकून तो एक स्पोर्ट्स आहे ना की त्याच्यामध्ये हे करतात, राफ्टिंग का काहीतरी म्हणतात त्याला, तर ते करताना ते फ्लोच्या अकॉर्डिंग जातात. पण आपल्याला जेव्हा एखादी सवय मोडायची आहे, एखादा निर्णय कठीण घ्यायचा असतो, तेव्हा आपल्याला बोट प्रवाह असा तर ती बोट अशी टाकावी लागते आणि उलट जावं लागतं. आणि अध्यात्माचा मार्ग किंवा चांगलं जगण्याचा मार्ग जो आहे, उत्तम जन्म काढण्याचा मार्ग, हा नेहमी उलटा जातो. कारण समाज सगळा ओघाने चाललेला असतो, त्या एका फ्लो मध्ये असतो. आणि आपल्याला जर त्या ओघामध्ये वाहून जायचं नसेल तर आपल्याला बोट उलटी टाकावी लागते आणि मग तिथे इनर स्ट्रेंथ, इनर पॉवर जबरदस्त लागते. आणि तेच धैर्य इथे त्याला तो सांगतोय की एकवटून आण तुझ्यामध्ये. आणि तो आपल्याला पण सांगतो, श्रीकृष्ण परमात्मा, की जर तुम्ही कधी पण स्वधर्म किंवा योग्य निर्णय घेण्याचं धारिष्ट्य जर टाळलं तर त्याच्यातून दुष्कर्मच घडू शकतं किंवा चुकीचं काहीतरी घडू शकतं किंवा नुकसान होऊ शकतं. तर हे अगदी आपल्या रोजच्या सवयीमध्ये, म्हणजे एखाद्याला सकाळी उठावं खूप कळतंय की मी उठलं पाहिजे, मी अमुक काम इतक्या वाजता माझं सुरू झालं पाहिजे, किंवा आता समजा मला मेडिटेशन करायचंय, मेड येते, अमकं होतं तमकं, असं जर काही असेल माझा प्रॉब्लेम, तर माझ्या लक्षात येते की अरे नाही, ते सगळं सुरू व्हायच्या आत, दिवस सुरू व्हायच्या आत मी थोडं अलीकडे उठलं पाहिजे. पण आपण ते करत नाही, आपण स्वतःला असं कुरवाळत कुरवाळत बसतो की नाही मग झोपच झाली पाहिजे, मग थकायलाच होतं. नाही, मग तिथे धारिष्ट्य पाहिजे, तिथे इनर स्ट्रेंथ लागते, इनर स्ट्रेंथ, इनर पॉवर, की स्वतःलाच कौतुकातनं बाहेर काढणं आणि दंडा मारून स्ट्रेट करणं, माझ्या चुकांना मी स्ट्रेट करणं, सुधरवणं. तिथे मला असंच धारिष्ट्य लागतं. जसं इथे तो त्याला सांगतोय की हे युद्ध टाळून चालणार नाही, पळून जाऊन चालणार नाही तुला रणांगणात, फेस इट, सामना कर. आणि म्हणून मुलांना पण घाबरू नाही द्यायचं, सिच्युएशन कठीण आली सांगायचं फेस कर, काही प्रॉब्लेम नाही. फार तर काय हार आणि जीत याच्यापेक्षा तिसरं काही होत नाही. नुकसान होतं, नुकसान झालं तर म्हणायचं मला लेसन मिळाला,
आणि उत्तम फायदा झाला तर म्हणायचं अरे वा, कार्य घडलं, काम झालं, चांगली गोष्ट आहे, कॉन्फिडन्स वाढतो. पण मार्ग सोडून पळणं हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे अगदी लहान मुलांना शिकवण्याच्या बाबतीत पण, आपण आपल्या रुटीन मध्ये पण, करिअरमध्ये, ऑफिसमध्ये, फॅमिलीमध्ये जे योग्य असतं ते केलंच पाहिजे. इथे मागे हटून चालत नाही. जर समोर दिसतंय की एखादी व्यक्ती चुकीची वागते तर त्याला बोलणं आवश्यक आहे. नाही मी कसं बोलू, जाऊ दे मी सहनच करते, जाऊ दे असंच होईल तसंच होईल, बोलल्याने तंटे होतील म्हणून गप्प बसा, ह्याच्यानी अन्याय वाढतो. आणि तसंच तो सांगतोय रणांगणातून निघून जाणं हे चुकीचं आहे. तू लढाई कर, आणि ती लढाई कशी कर, मला समर्पित करून. तुला जो निर्णय घ्यायचा आहे आपल्याला, तो परमात्म्याला आणि गुरुला समर्पित करून मी करणार आहे. त्यामुळे मग मला त्याचा दोष लागत नाही. मी काही वाईट इंटेन्शननी कोणाला बोलायला नाही जाणार आहे की तुझं हे चुकतंय, कारण मला हे कळतंय की मी काही स्वार्थाने करत नाही. तर हे घ्यायचं आहे आपल्याला, की श्रीकृष्ण आपल्याला काय सांगतोय. मग त्याला सांगतोय रण नको सोडू, आपल्याला काय सांगतोय ते महत्वाचं आहे. आणि हा त्यातला डीपर अंडरस्टँडिंग, गर्भितार्थ म्हणतो आपण मराठीत, तो आहे. प्रत्येक टीचिंग्सला डीपर अंडरस्टँडिंग असतं. आणि म्हणून आपण प्रार्थना करताना केली, प्लीज ब्लेस अस विथ डीपर अंडरस्टँडिंग, ऍक्च्युअल मिनिंग, ॲक्युरेट परसेप्शन अँड करेक्ट एक्सप्रेशन. म्हणजे मी जे समजेन त्याला सही तरीक्याने घेतलं जाऊ देत, आणि मग त्याला मी एक्सप्रेस करू दे माझ्या ऍक्शन मधनं, फिलिंग्स मधनं, इमोशन्स मधनं, रिॲक्शन्स मधनं, सगळ्यातनं. ही आपण प्रार्थना म्हणून अशी करतो आधी. धरोनी करुणा सांडोनी मत्सर घेसील माघार येतो निया, तरी ते सर्वांसी मानेल का सांगे, ते तुझ निजांगे वेढीतील. जेव्हा आपण एखाद्या चुकीवर, चुकीच्या गोष्टींवर पांघरुण घालतो, तेव्हा त्या क्षणाला तर शांती राहते घरामध्ये किंवा आयुष्यामध्ये किंवा सिच्युएशन मध्ये. पण फार दिवस ती काही चूक लपवून पांघरुण घालून फायदा काही दिसत नाही, त्यातनं भलं मोठं काहीतरी नुकसान समोर येतं गप्प बसल्याने. आणि कधीतरी खूप मोठं मग युद्ध करायची वेळ येते. त्यामुळे तो म्हणतोय की धरोनी करुणा सांडोनी मत्सर घेसील माघार येतो निया, ह्याच्यावर पांघरून टाकशील सगळ्यावर, ते काही सोपं नाहीये पुढे. तरी ते सर्वांसी मानेल का, ते तुझं निजांगे वेढीतील. सर्व बाजूनी मग तू वेढला जाशील आणखीन, आणखीन हे संकट मोठं वाढेल. आत्ता एवढं आहे, उभा राहिलास तू, प्रचंड होईल मग हे सगळं. ते कंट्रोलच्या बाहेर जातील लोक. तू जर इथून आता पळाला असतं, हास्यास्पद होईल. आणि म्हणजे आपणही विचार केला तर कळू शकतं आपल्याला तर खरंच पळून गेला असता तर दुर्योधन आणि कौरवांचं काय व्यक्तिमत्व झालं असतं पुढे, त्यांना जर तिथेच मारलं नसतं तर. चारही बाजूनी मग होता मारा, कैसा धनुर्धरा सुतशील, प्राणावरी येसे येताची संकट, दाविल का वाट दयावृत्ती. दया म्हणजे काय आहे ना, पुन्हा विवेक. विवेकाचं महत्व इथे आहे की दयाभाव असावा, वृत्ती सरळ असावी, प्रेमाने वागावं, हे आपण सांगतो कारण हे आपले 5 महत्वाचे व्हर्च्यूज आहेत. पण लव्हिंग काइंडनेस, ओव्हर लव्हिंग काइंडनेस अँड लव्हिंग काइंडनेस ऍट रॉंग प्लेस, हा तर नुकसानदायक असतो. म्हणजे मी उगीच लव्हिंग काइंडनेसनी मुलीला कुरवाळत बसले आणि तिच्या एखाद्या चुकांना मी पोटात घातलं तर ते ब्रह्मराक्षस बनून माझ्या समोर येईल काहीतरी आणि प्रचंड मोठा हे संकट तिच्यावर आणि माझ्यावर ओढवू शकेल. किंवा कुठल्याही सिच्युएशन मध्ये आपण गप्प बसणं योग्य नसतं. म्हणूनच म्हणतात ना, बोलणारे लोक असतात ना, ते एक्सप्रेस करणारे, व्यक्त करणारे, ते टोचतात. आणि ते त्यांना खूप फेस करावा लागतो प्रॉब्लेम, खरं बोलणं, सत्य बोलणं ते. पण आता सत्य बोलणं पण, सगळीकडे सत्य बोलणं बरोबर नसतं. जर माझ्या सत्य बोलण्यानी एखादा अत्यंत हृदयात दुखावला जाणार असेल तर मी थोडस सांभाळून सत्य बोललं पाहिजे. हे मग त्यातलं पुढे स्किल आहे, जे अजून फिनिशिंग म्हणतो ना आपण, जास्त फिनिशिंग करत जायचं स्वतःला. कॅरेक्टर बिल्डिंग म्हणतो आम्ही त्याला. तर ते कॅरेक्टर बिल्डिंग करताना, उत्तम पुरुष बनताना मग त्याला आणखीन 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 असं शार्पनिंग होत जातं.
त्या व्यक्तिमत्वाला. तर तो त्यातला पार्ट आहे, पण तो पुढे येतो खूप पुढच्या स्टेजवर स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटमध्ये. पण आधी सत्य बोलणं खूप आवश्यक आहे, पण अतिसत्य पण नको. ठीक आहे. प्राणावरी ऐसे येताची संकट, दाविला का वाट दयावृत्ती, प्रसंगे त्यातून वाचलासी नीट, तरी ते वाईट मृत्यू होणं. हे जे काही आहे हे महागात पडणार आहे, हे काही सोपं नाहीये इतकं, असं तो सांगतोय. भयाद्रणादुपरतम मनस्यन्ते त्वां महारथा, येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. आणिकही पाहे येथे झुंजावया, धरोनी आवेश आलासी तू, आणि जरी आता निघशील मागे, स्वीकारोनी अंगे दयावृत्ती, तरी ते ह्या दुष्टा वाटेल का सत्य, पार्थ तुझे कृत्य सांगे मुज. आपण आता आपल्याला करिअर नोकरी करत असताना किंवा फॅमिलीमध्ये आपण अगदी सच्चेपणाने एखादा निर्णय घेतलेला असतो, पण समोरच्याला तो पटलेला असतो का? नाही. त्याचं कारण असं, आपण जो निर्णय घेतो तो आपल्या वृत्तीप्रमाणे घेतो, आपल्या अंडरस्टँडिंग प्रमाणे घेतो, आपल्या सोल डेव्हलपमेंट प्रमाणे घेतो, पण समोरचा त्याच्या चष्म्यातनं बघत असतो. त्याचा जर काळा चष्मा असेल तर त्याला तुम्ही किती स्वच्छ असा, त्याला तुम्ही काळेच दिसणार, त्याला काही स्वच्छ दृश्य दिसत नाही. मग इथे त्याला दोष जातो का? नाही. कारण त्याच्याकडनं अपेक्षा करणं चुकीची आहे, कारण त्याचा चष्माच काळा आहे. आपण काय करू शकतो? आणि तो तरी बिचारा काय करणार? त्याला त्याचा चष्मा उतरवावा लागेल, त्याला प्युरिफाय करावं लागेल स्वतःला, त्याला कॅरेक्टर बिल्डिंग करावं लागेल, त्याला हार्ट क्लीन करावं लागेल, माइंड क्लीन करावं लागेल, थॉट्स क्लीन करावे लागतील, विचार बदलावे लागतील. तेव्हा जाऊन त्याला तुमचा खरं इंटेन्शन आणि तुमचा हेतू त्याला कळू शकेल, एखादं डिसिजन घेण्यामधला किंवा एखादं वाक्य आपण बोलतो त्याच्यात त्याला. पण त्यासाठी त्याचा चष्मा उतरेपर्यंत आपण वाट बघायची आहे का मग? ते तो म्हणतोय की तू इथे ते सरळ होतील, काय होईल ह्याची दयावृत्ती दाखवत बसण्यापेक्षा काय घडेल मग? महा मोठं पातक घडेल. ते काही तू त्यांना दयेपोटी सोडतोय, तुझं आपलं नातं तुला फील होतंय आणि तुझ्या हृदयात अत्यंत प्रेम निर्माण झालंय म्हणून तू हे युद्ध सोडतोयस. हे त्यांच्यापर्यंत पोचेल का इथपर्यंत, आतपर्यंत, डोक्यापर्यंत, बुद्धीपर्यंत, ज्ञानापर्यंत? तर नाही पोचणार. कारण का? तर त्यांची तेवढी बुद्धीच नाही आहे, त्यांना अंडरस्टँडिंगच नाही आहे तेवढं. तर ते कसं कळणार गोष्टी? तर त्यामुळे तू जरी हे अगदी मन स्वच्छ हृदयाने आणि चांगल्या विचारांनी प्रेमापोटी जर तू हे निर्णय घेतोयस ना, तरी तो काही तिथपर्यंत पोहोचणार नाहीये. आणि काही पाहे पाहे येथे झुंजावया, धरोनी आवेश आलास. कारण येताना तू तो आवेशाने आला होता ते त्यांनी पाहिलं होतं. मग इथे येऊन परत जातोय म्हणजे तू हा घाबरला, याच्या व्यतिरिक्त ते काही बोलणार नाहीत तुझ्याबद्दल. त्यामुळे हे काही त्या दुष्टांना समजणार नाही की काय तू विचार केला, काय तुला फील झालं, का तुझं धनुष्य खाली गळून पडलं, हे कोणीच बघायला येणार नाही. म्हणजे अगदी ते भीष्म पितामह सुद्धा असा विचार करणार नाहीत की त्यांना की तुला त्यांच्याबद्दल प्रेम वाटलं किंवा आदर वाटला, असं त्यांच्या हृदयात सुद्धा, डोक्यात सुद्धा येणार नाही. तेच ही असं समजणार की हा घाबरला. त्यामुळे तुला वाटतं तसं काही चित्र समोर नाही. अवाच्य वादांश्च बहून्व दिश्यन्ति तवाहिता, निंदत्व निंदत्तत्सव सामर्थ्यम ततो दुःखतरम नुकिम. कैसा धनुर्धर आम्हासी हा भ्याला. बघा पुढे तेच म्हटलेलं आहे. कैसा धनुर्धर आम्हासी हा भ्याला, पहा गेला गेला पळून या, ऐशा परिवैरी निंदितील देख, सांगे हा कलंक मला काय. त्यांना तर हेच दिसणार आहे, हा मोठा आला आवेशात आणि हा पळून गेला, गळून पडला, मग आम्ही त्याला मारून टाकलं किंवा तो पळून गेला, काही. आणि हा कलंक घेऊन हा अख्खा जन्म, प्रत्येकाचं पर्पज असतं, प्रत्येक सोल काहीतरी काम करण्यासाठी आलेला असतो. काही जण परिवारात राहून त्यांचं पालन पोषण करण्यासाठी आले असतात, कोणी बाहेरच्या परिवाराला प्रेम द्यायला आलेले असतात, म्हणजे संत जे काम करतात.
काही लोक मोठ्या प्रमाणावर कशाची तरी अॅनिमल्सची याची त्याची सेवा करायला आलेली असतात. काही लोक वृद्धांची सेवा करायला. प्रत्येकाला काही ना काहीतरी पर्पज आहे. पर्पज शिवाय कोणी इथे सोल येत नाही. कारण जेव्हा पर्पज संपतं, निमित्त संपतं, तेव्हा तो सोल वापस यायच्या जरूरत लागत नाही. तो मुक्त होतो, तो पूर्ण एकरूप होतो. त्यामुळे प्रत्येक जण आपण काही कारण निमित्त घेऊन आलेलो आहोत आणि ते तू घेऊन आलेला आहेस. हा तुझा निमित्त कारण नष्ट होऊन जाईल आणि हा जीवन प्रवासच तुझा बेकार होऊन जाईल, काही व्यर्थ होईल, त्याला काउंटिंग नाही होणार त्या लाईफचं मग. आणि सगळं कलंक लागेल, म्हणजे त्या जन्माचा पूर्ण कलंक तू त्या सोल बरोबर राहील. बहुत सायास करोनिया लोक वाढविती एक निज कीर्ती. कीर्ती संवर्धन करावया जाण प्रसंगे स्वप्राण वेचिती ते. स्वतःची कीर्ती, आणि कीर्ती म्हणजे काय तर आपलं नाव मोठं करणं. आता ह्याच्यात सुद्धा दोन अलग अलग डायमेन्शन्स. काही लोक नाव मोठं व्हावं म्हणून काम करतात आणि काही लोक फक्त काम करतात. त्यांना ते पॅशन असतं, बस करायचंय, मला वाटतंय ना मी करणार. नाव होतं का नाही ते मागणं कळेल. म्हणून म्हणतात ना मेल्यानंतरही नाव राहतं का काहीतरी आपल्या ह्याच्यात काहीतरी आहे. अमर होतं आपलं नाव तसं काम करून. तर ते मागच्यांना कळतं मग किती काम केलं ते, किंवा मागाहून काही वर्षांनी त्याचा इफेक्ट दिसतो. पण करणारे आता बघा आपल्या मोदीजींनी जे आता गेली 5-6 वर्ष जे पुरस्कार दिले जात आहेत, नॅशनल अवॉर्ड्स किंवा पद्मश्री वगैरे, ते कोणाला मिळत आहेत? अक्षरशः खेड्यांमधनं कुठल्या कुठल्या प्रदेशातनं काय 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 समाजकार्य करणारे आहेत त्यांना शोधून शोधून ते देत आहेत. पण आता त्या लोकांनी पद्मश्री मिळेल म्हणून केलं होतं का तर नाही, त्यांना काम करायचं होतं म्हणून केलं होतं. पण काही लोक इंटेन्शनली करतात की नाही मला हे अमुक अमुक काम करायचं आहे. तर तेच तो सांगतोय की काही लोक काहीही अक्षरशः प्राण सुद्धा वेचतील तिथे, नाव व्हावं म्हणून, कीर्ती व्हावी म्हणून. इवन आपल्या इतिहासात अनेक लोकांनी प्राण दिले. किंवा आज आपल्या चायनाचं मध्ये काय छोटस बॅटल झालं बॉर्डरवर, तिथे कितीतरी सैनिक आपले गेले. पण ते करताना काही त्यांनी असा विचार नाही केला की आमची नावं कुठेतरी लिहिली जातील किंवा काउंट होतील. तर इतकं जर कीर्ती संवर्धन केलं जातं, काही लोक अननोईंगली नोईंगली काम करतात. तर तैसी तुझी कीर्ती अतुल अनंत, तुझी गुण श्रेष्ठ तिन्ही लोकी. दिगंतीचे राजे होऊन या भाट, वाखाणीती श्रेष्ठ यश तुझे. ऐकोनी ते यश कृतांतादी सर्व, झाले हत गर्व घेती धाक. पार्था तुझी कीर्ती निर्मळ गहन, गंगा नदी जाण दिसे जैसी. जशी गंगा नदी स्वच्छ निर्मळ आणि सुंदर आहे, धडाडीनं वाहती आहे, अगदी तसाच कीर्तिमान तू आहेस. एकही दाग नाही तुझ्यावर. अक्षरशः हेवा वाटावा असं मोठ्या मोठ्या भल्या भल्या राजांना इतकं यश तुझं दूर दूरपर्यंत पोहोचलेलं आहे. इतका तेजस्वी असा तू का असं करतो आहेस? पार्था तुझी कीर्ती निर्मळ गहन, गंगा नदी जाण दिसे जैसी. थोरवी देखोनी जगी होते भले, थिजोनिया गेले आश्चर्याने. हा कसं करू शकतो? साधं तो जो बाण मारण्याचा तर त्याची कला आहे, अगदी अचूक, आणि त्यातली पारंगत वृत्ती, हे तो कसं करू शकतो ह्याच्यावरच तेव्हाच्या राजपुत्रांनी खूप बुद्धीचा हे केला असेल की ह्याला कसं जमतं. तर त्याचा आत्म्याचा अभ्यास येतो आणि आत्म्याची एकाग्रता आहे ती, आणि आत्म्याची पॉवर आहे ती, सोलची पॉवर आहे ती. ती कोणाला कशी जमेल बराबरी करायला? तर इतका तू प्युअर आणि सुंदर व्यक्ती आणि आत्मा आहेस आणि शक्ती आहेस, तू का असं करतोयस? थोरवी देखोनी जगी योद्धे भले, थिजोनिया गेले आश्चर्याने. सोडिली सर्वांनी जीविताची असं, अद्भुत पौरुष ऐकोनिया. तुझं हे उत्तम पुरुषत्व बघून सर्वांनी स्वतःच्या मध्ये म्हणजे लो सेल्फ एस्टीम किंवा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स लोकांना झाला असेल की ह्याच्या पुढे आपण कसे उभे राहणार. विचारांनी अर्जुन समोर आहे म्हणल्याबरोबर सैनिकांची सुद्धा, त्यांच्या राजांची सुद्धा आतून खरं तर कॉन्फिडन्स गेलेले असतील. पण तू असं वेड्यासारखं करतोयस, तुझं शौर्य
तुझ्यावर शोभून दिसत असताना सुद्धा तू असा हा निर्णय घेतोयस. सिंहाची गर्जना ऐकोनी युगांत, होय मदोन्मत्त हत्ती तेही. सर्व कौरवासी तैसा तुझा धाक, वाटे अलौकिक पराक्रम. ते आपले उगीचच भांडायच्या वृत्तीनं उभे राहिले, त्यांच्यात काही खरं सामर्थ्य नाही आणि ते त्यांनाही माहिती आहे की तुमच्या पाचा पुढे उभं राहणं इतकं काही फार कठीण नाही आहे, म्हणून स्वतः मागे उभे राहिलेत आणि भीष्म आणि द्रोणांना पुढे केलेलं आहे त्यांनी अत्यंत हुशारीनं. हे तेही जाणतात की आपलं पाचन, तुमच्या पाचांपुढे आपण शंभरांचा काही निभाव लागणार नाहीये. आणि म्हणून त्या पराक्रमी अशा दोन व्यक्तींना त्यांनी वचनामध्ये बांधून ठेवून कंपल्सरी जबरदस्तीनं स्वतःच्या ह्याच्यामध्ये ठेवून त्यांना पुढे मात्र केलेलं आहे आणि स्वतः त्यांच्या मागे आहेत प्रोटेक्शन मध्ये. त्यांना अट घातली होती की तुम्ही मला प्रोटेक्ट करायचंय. असं करून ते लढतायत, ते सुद्धा घाबरलेलेच आहेत खरं सांगायचं तर. असं तो समजावतोय की त्यांना सुद्धा माहिती आहे त्यांची काय अवस्था आहे तुमच्या पाचा पुढेच. पर्वत वज्राते सर्प गरुडाते तैसेच सदा तू ते मानिती है. झुंजल्या वाचोन रणांगणातून जाशील निघून जरी आता, तरी तो महिमा तुझा हरपून अंगाहीन पण येईल गा. पुन्हा पुन्हा तो सांगतोय बिचारा की अरे असं करू नकोस, असे चुकीचे निर्णय घेऊ नकोस, असं अविवेकाने वागू नकोस आणि अतिदया धर्म दाखवू नकोस चुकीच्या ठिकाणी. क्षत्रियांनी दया धर्म दाखवायचाच नसतो. ते सिच्युएशनवर डिपेंड आहे फार जास्त. निघालासी तरी न पळू देतील तुझ वेडीतील रणांगणी, मग फजितीस नाही पारावार, प्रत्यक्ष अपार निंदा होता. तिये वेळी त्यांचे भेदक ते बोल तुझ्या झोंबतील हृदयासी, तरी का शौर्याने न झुंजावे आता, भोगावेस जिंकिता महितळ. ते तुला वाटतंय पण एकदा तुला वेढलं त्यांनी की जे टोचून टोचून बोलतील ना तुला, त्या क्षणाला तुला ते जाणीव होईल की कदाचित मी बरोबर केलं नाही आणि माझा निर्णय चुकला, मी दया दाखवणं बरोबर नव्हतं, प्रेम निर्माण होणं रणांगणावर हे बरोबर नव्हतं. हे तुला तेव्हा कळेल जेव्हा ते तुला टोचून बोलायला लागतील आणि हृदय तुझं अत्यंत दुःखी होईल आणि काय म्हणतात ना, बाणांनी मारून मारून ते तुला हृदयामध्ये दुःखाचे म्हणजे शब्दांचे बाण मारून मारून तुला दुःखी करतील आणि त्रास देतील. तेव्हा तुला जाणीव होईल की तुझं किती चुकलंय. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम, तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. किंवा रणी येथे वेचले जीवित तरी स्वर्ग प्राप्त अनायासे. नको करू आता आणिक विचार, उठगे सत्वर चापबाण. फार काही विचार करत बसू नकोस, तुझं धनुष्य बाण उचल. खूप झालं. तसाही तू उद्या समजा काय, काही हरकत नाही, उद्या समजा तू रणांगणात या मेला पण तरी स्वधर्म धर्मस्थापनेमध्ये मृत्यू पावला म्हणून तुझं तरी पण कर्म खूप मोठं घडेल आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल. ते पुढचं पुढे. पण आत्ता तू उठ आणि धनुष्यबाण हातात घेऊन युद्ध कर. स्वधर्म हा पार्था आचरिता पाही, दोष असतेही दूर होती, मग पातकाची कोठूनही भ्रांती, येथे तुझ्या चित्ती उपजली. आपल्या ना त्या पोथीमध्ये गुरुचरित्रात आहे, गुरुचरित्रात एक गोष्ट सांगितली आहे की श्रीकृष्णाने धर्मक्षेत्र कसं निवडलं, म्हणजे ती जागा कशी निवडली, युद्धाची जागा कुठल्या भूमीवर युद्ध करायचं हे कशी उघडली, ह्याची एक गोष्ट आहे गुरुचरित्रामध्ये. ती अशी की अर्जुन आणि कृष्ण हिंडत असतात जागा बघत की आता कुठे नक्की कुठल्या एरियामध्ये युद्ध आपण करायचं, किंवा प्लॅनिंग म्हणजे त्यांचं जे चालू होतं तसं. जसं आपण एखादं लग्न कार्य असेल तर हॉल शोधत फिरतो ना आपल्याला सुटेबल एक्सपेक्टेशन प्रमाणे, तर तशी ते जागा शोधत होते की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे कुठलं कुठलं जागा निवडायची. तर एका ठिकाणी ते येतात तर ते दृश्य बघतात की एक शेत असतं आणि वडील आणि मुलगा तिथे काम करत असतात. पण त्या शेतामध्ये पाट असतो पाण्याचा, तो प्रचंड वेगाने वाहत असतो
आणि ते पाणी न तिथे काही तिथलं जे काही बांध बांधला असेल तो तुटल्या असल्यामुळे त्या पाण्याच्या वेगाने ते पाणी थांबतच नाही. ते फिरवायचं असतं आणि ते शेताकडे वळवायचं असतं पाणी. आणि त्याला काही सोल्युशनच मिळत नाही त्यांना. आणि वडिलांना जेवण द्यायला का काहीतरी मुलगा आलेला असतो आणि ती सिच्युएशन दाखवली त्यांनी काहीतरी. आता मला नीटचं आठवत नाही. की ते पाणी रोकायचं असतं आणि त्याला वळण देऊन दुसरीकडे पाठ तो फिरवायचा असतो पाण्याचा, जेणेकरून शेताला पाणी जाईल. तर आता होतं असं की ते दगड लावले तरी ते पाण्याचा फोर्स इतका असतो की ते दगड माती काही टिकतच नाही तिथे. शेवटी आता ते काम करायचंय तर ते शेवटी काय होतं की तो मुलगा तिथे आडवा पडतो. तो म्हणतो वडिलांना की मी इथे करू का काही मदत तुम्हाला. तर ते वडील हो म्हणतात. तर तो त्या पाण्याच्या बांधावर आडवा पडतो अक्षरशः की ते पाणी अडलं पाहिजे म्हणून. तर तो अर्जुन कृष्ण ती जागा ह्यासाठी निवडतो की स्वधर्माचं पालन करण्यात मुलांनी आपला हे दिला, प्राण दिला आणि वडिलांनी त्याचा प्राण इथे घेतला नाहीये. कारण ते सुद्धा त्यांच्या जागेचं म्हणजे ती जी शेत जमीन होती किंवा जे काही त्यातनं अन्न विकणार असतात ते धान्य बनणार असतं त्याच्याने लोकांचं कल्याण होणार आहे, लोककल्याण. तर असं ते धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणजे ती कुरुक्षेत्र बनवण्यासाठी धर्माचं पालन करणारी उत्तम जागा केली जाणारी अशी ती निवडतात असं गुरुचरित्रात त्याचं त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर इतकी म्हणजे ती जागेचा पण श्रीकृष्णाने निवड करताना फार विचार केला की कुठल्या मैदानात आणि कुठल्या भूमीवर ते युद्ध करायचं. कारण युद्ध काही ते कौरव पांडवातलं नव्हतंच, ते दिसायला होतं वरचा अर्थ आहे तो. पण धर्मस्थापनेसाठी ते युद्ध होतं, दुसरं कशासाठी नव्हतं. आता इथे हा अर्थ उगीच स्वतःला रिलेट करतोय, माझा परिवार, मी यांचा, मी त्यांचा, ते माझे. पण खरं तर हे काहीच नव्हतं, ते निमित्त होते आणि धर्मस्थापनेसाठी युद्ध होतं. आणि याच्यासाठी अनेक अनेक काळापासून त्याच्यावर देव लोक, ऋषी लोक त्याच्यावर एफर्ट्स टाकत होते की हा हा प्रसंग घडून येण्यासाठी. जसा एखाद्या शिष्याला घडवण्यासाठी अनंत गुरु काम करत असतात आणि त्याला टीचिंग्स पुरवत असतात आणि परमात्माही सोबत असतो, एखादा डिसिपल तयार होत असतो त्याच्यात. तसंच हा प्रसंग आहे. हे धर्मयुद्ध घडवण्यासाठी अनेक शक्तींनी काम केलेलं आहे. त्यामुळे हे चुकीचं आहे. हा जे काही वागतो आहे हे फार मोठी चूक आहे. म्हणून आता ह्याला आपल्या लाईफमध्ये कसं अप्लाय करायचं. आता समजा आपल्याला टीचिंग्स मिळत आहेत, आपल्याला चांगलं काहीतरी ऐकायला मिळतंय, आपल्याला कुठून तरी कसंही का होईना, कोणाच्याही कडून का मिळेना, आपल्याला उत्तम ज्ञान मिळतं आहे. मग ते आपण घेणं आणि त्याला अप्लाय करणं आणि आपल्या आत्म्याचा उद्धार करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. का तर आपल्याला दिसायला दिसतं की हा अमुक व्यक्ती काहीतरी करतोय म्हणून मला हे ज्ञान मिळतंय, पण तसं नसतं. आपले गुप्त रूपात असलेले गुरु, त्या शक्ती, त्या आता ह्या ग्रंथाच्या देवता आपण एंजल विंग्सना इन्व्होक करतो. एंजल विंग्स असतात, आपण लहान मुलांच्या कार्टून मध्ये एंजल्स बघतो, ते फ्लाय करणाऱ्या. तर एंजल्स आहेत, देवदूत म्हणतो आपण मराठीत त्यांना. तर त्या एंजल्स आहेत. त्याच्या एंजल्सच्याही वर आर्क एंजल्स त्या आहेत, त्या शक्ती आहेत सगळ्या, ज्यांना आपण इन्व्होकेशन करतो आणि त्यांना बोलवतो आपण इथे. ते एवढ्या शक्ती काम करतायत आपलं हे एक सेशन घडवण्यामध्ये आणि तो मेसेज कन्व्हे करण्यामध्ये, जो श्रीकृष्णाला मान्य आहे आणि जो श्रीकृष्णाने सांगितला आहे तो खरा अर्थ आपण समजून घेण्यासाठी एवढ्या शक्ती आपल्या पाठीशी आहेत. मग मग मी हे ऐकून त्याचा वापर करून आत्म्याचा उद्धार मी नाही केला, मी उगीच त्याला रिलेट करत बसले या फिजिकल बॉडीशी रिलेटेड व्यक्तींशी, तर तो अत्यंत मोठा मूर्खपणा ठरेल.
हो की नाही, की त्या शक्तींना आपण व्यर्थ करतो आहोत. तसंच आहे इथे. हा हा जो रिलेशन लावतो आहे पार्थ, अर्जुन, त्याचा इथे काहीही संबंध नाही. हे घडण्यामागे अनंत शक्ती, प्रचंड शक्ती काम करत आहेत. आणि स्वधर्मी हा पार्थ आचरिता पाही दोष असतेही दूर होती. जर काही दोष असतील तरी ते दूर होतील, कारण तू स्वधर्माचं पालन करतो आहेस. असला जरी दोष ना तरी तो निघून जाईल, कारण ह्या शक्तींची इच्छा आहे. जसं स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, शिवाजी महाराज म्हणायचे. मग काही का होईना, कितीही मुघल कापले काय, काही फरक नाही पडत, कारण ती श्रींची इच्छा. हे नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. हे जे शिवाजी महाराजांचं वाक्य आहे ना, हे माझ्या जीवनात मी बऱ्याच ठिकाणी मला असं एकदम हे होतं. अमुक करणं ही श्रींची इच्छा, माझं हे सेंटर ओपन करणं श्रींची इच्छा, मास्टर्सची इच्छा आहे, परमात्म्याची इच्छा आहे. मी कोणी नाही त्याच्यामध्ये थांबणारी आणि थांबवणारी, आणि दुसरे कोणी तर काहीच नाही आहेत त्याच्यापुढे. प्रत्येक कामाला असं बघितलं पाहिजे, अमुक व्हावं ही श्रींची इच्छा. मग तिथे कशी भवानी उभी राहते, मग तिथे रामदास स्वामी येतात, रामाचा अनुग्रह होतो, सगळं होतं. का तर ती श्रींची इच्छा म्हणतात. ते म्हणत नाहीत माझी इच्छा, माझ्या जिजाऊ मातेची इच्छा, असं नाही म्हणत ते. तर नेहमी ह्याला अशा पद्धतीनं स्वधर्म हा असा पाळला पाहिजे, की मी माझं धर्माचं पालन करणार, घडणारी घटना ही परमात्मा इच्छेने घडेल असं म्हणून तू कर, असंच तो सांगायचा प्रयत्न करतोय त्याला. पण त्याला खूप वेळ लागतो ते समजवायला. कोणी मग पातकाची कोठूनही भ्रांती येथे तुझ्या चित्ती उपजली. कोणी नौकाधारे बुडेल का सांग, ठेचाळेल चांग मार्गे जाता. परी ते प्रसंगी तैसेही घडेल, जरी न कळेल जावे कैसे. होय विष मिश्र दुधाचे सेवन, तरी ते कारण मृत्युतेची. मग पातकाची कोठोनीही भ्रांती येथे तुझ्या चित्ती उपजली. जर स्वधर्माचं पालन करतोयस तर इथे तुझ्या हातनं पातक घडेल असा विचार तरी कसा काय तू निर्माण करू शकतोस, कारण मुळात ते तुझा भ्रम आहे सगळा. पाप घडेल, सगळं स्वधर्माच्या पुढे सगळं उत्तम कार्यच आहे, कारण ती श्रींची इच्छा आहे. कोणी नौकाधारे बुडेल का सांग. जर नौकेत बसलाय तो, तर तो बुडू शकेल का. किती महत्वाचा अर्थ आहे बघितला का याच्यात. डीपर अंडरस्टँडिंग, हिडन टीचिंग्स. नौकाधारे, नौकेच्या आधारे. आपण कोणाच्या आधारावर जगतो आहोत, परमात्म्याच्या आधारावर, गुरूंच्या कृपेवर जगतो आहोत. पण आपण फार शेखी मिरवतो मनुष्यगण, की मी अमुक केलं, मी अमक्या कंपनीत काम केलं, मी या पोझिशनवर काम केलं, मी इतके प्रोजेक्ट्स केले. अरे पण त्या नौकेच्या आधारावर सगळं चालू आहे, हे कुठे आहे. हा प्रॉब्लेम असतो माणसांचा. कोणी नौकाधारे बुडेल का सांग, ठेचाळेल चांग मार्गे जाता. असं मार्गातनं चालताना कोणी ठेच लागून पडू शकतो का. जर त्याला अखंड कोणाची तरी कृपा असेल, पाठीमागे शक्ती काम करतायत, तर पॉसिबलच नाहीये असं होणं. तर तू कशाला स्वतःला रिलेट करतोयस. परी ते प्रसंगी तैसेही घडेल, जरी न कळेल जावे कैसे. होय विष मिश्र दुधाचे सेवन, तरी ते कारण मृत्युतेई. जर विष मिसळलं दुधामध्ये, आपल्या कामामध्ये मीपणाचं विष मिसळलं आपण, मग ते काय मारणारच आहे, मृत्यूलाच देणार आहे आपल्याला. पण आपण ते श्रींच दुधामध्ये अमृत घातलं, की परमात्मा इच्छा आहे, हे अमृत जर आपल्या प्रत्येक कामात टाकलं, अगदी छोटी गोष्ट, रोजचा स्वयंपाक करणं, परमात्म्याची इच्छा. तो म्हणतोय म्हणून मी करते, तो काहीतरी सुचवतोय ते मी बनवते आज. मी माझ्या एका मैत्रिणीला सांगितलं होतं, दिल्लीच्या, आमच्या प्राणी किलिंग मधलीच, म्हणजे तिने माझ्या बरोबर अरहॅटिक हे घेतला, क्लास केला. अरहॅटिक म्हणजे परमहंसांचा जो स्पिरिच्युअल कोर्स आहे आमचा प्राणी किलिंग मध्ये, हायर लेवलवर. हायर म्हणजे ज्यांना जायचंय ते जाऊ शकतात त्याच्यात. तर तो कोर्स तिने केला. पण त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिला संकट आली बरीच. तर घरामध्ये
म्हणजे पूर्णच ती, म्हणजे ती अजूनही त्यातनं उभरली नाहीये. मला खूप आश्चर्य वाटतं, जबकी मी तिला खूपदा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पण पुन्हा तेच आहे की ते पडदा उघडून नाही राहिला बुद्धीवरचा, त्याला मग आपण काही करू नाही शकत. पण तेव्हा मध्ये एका टाइमला ती इतकी हतबल झाली की तिने मला फोन के नुसतं लिहिलं लीना मेसेजमध्ये व्हॉट्सअपवर. तर माझ्या लक्षात आलं की तिचं नुसतं लीना म्हटलंय म्हणजे प्रचंड पेन मध्ये आहे ती व्यक्ती. नाहीतर लिहिलं असतं ना तिने काहीतरी कशी आहे काय आहे वगैरे असं. हिंदी जैन आहे जैन. तर मी ताबडतोब कॉल केला तिला, म्हटलं काय झालं. तर म्हणाली मला भयंकर डिप्रेसिव्ह थॉट्स येतात. आता मला सहन नाही होऊन राहिला घरातला प्रॉब्लेम. नवऱ्याची नोकरी गेली, अनेक अडचणी घरात, गेली 3 वर्ष नोकरीचा प्रॉब्लेम चालू आहे. भयंकर त्रास, म्हणजे मला समजू शकतोय. फिजिकल प्रॉब्लेम सुरू झाले, आजार सुरू झाले अचानक. एकदम असं आभाळ फुटल्यासारखं झालं तिच्यावर दुसऱ्याच दिवसापासून. तो क्लास केला आणि आणि तर त्यावेळेला ती इतकी हतबल झाली की आता मलाच ना जीवन नको, म्हणजे इतक्या टोकाला गेली ती. मी तिला म्हणलं अरे बापरे, इतकं वेडेपणा, इतकं काही जरूरत नाही आहे. म्हणलं अखंड गुरु तुझ्या सोबत आहे, तू कशासाठी घाबरतीये? तुझं मन नाही लागत ना. मला म्हणाली की म्हणलं अगं मेडिटेशन कर, प्युरिफिकेशन प्रोसेसेस दिलेल्या आहेत प्राणिक हिलिंग मध्ये. वंडरफुल टेक्निक्स आहेत, फुल ऑफ टेक्निक्स अँड टूल्स. तुम्ही अखंड स्वतःला प्रोटेक्ट करू शकता, अखंड प्युरिफाय करू शकता आणि उत्तमरित्या स्वतःला आणि परिवाराला पुढे घेऊन जाऊ शकता. फार सुंदर टेक्निक्स आहेत आणि ही सगळी एन्शंट टेक्निक्स आहेत आपल्या ह्याच्यामध्ये दिलेली आहे वेदामध्ये. बाहेरचं कुठलं काही नाहीये. गुरु बाहेरचे आहेत पण अभ्यास इथला आहे. त्यामुळे फॉरेन मटेरियल काहीच नाही. तर मी तिला म्हणलं अगं एवढं सगळं दिलंय, नाही माझ्याच्यानी मेडिटेशन होत नाही, मला उठवत नाही बसवत नाही. साहजिक आहे, जेव्हा अडचणी येतात ना तेव्हा बुद्धी पण काम नाही करत. अगदी म्हणजे तसंच होतं माणसाचं, काही करू नाही शकत आपण त्याला, नॅचरल आहे ते. मी म्हणलं चल ठीक आहे, एक गोष्ट तर तू करू शकतेस. उठल्यानंतर म्हणायचं हा मास्टर काय खायचंय, काय बनवू आज जेवायला. बोलत राहा म्हणलं, अक्षरशः बोल, जसं काही ते तुझ्या बाजूला उभे आहेत, बसलेत, घरात आहेत, तुझ्या राहतायत. तसं कर. चाय बनाऊ, हिंदी आहे ती, चाय बनाऊ आपके लिए, मग स्वतःसाठीच बनवायचे फॅमिलीसाठी. आप भी पिओगे, म्हणलं अक्षरशः असा संवाद कर. सगळं निगेटिव्ह एनर्जी डिसइंटिग्रेट होऊन जाईल तुझ्या बॉडीतली, सगळा स्ट्रेस गायब होईल. मला नाही माहिती तिने वापरलं की नाही, पण मी सांगितलं त्याच्यानंतर ती झाली रिकवर. म्हणजे आय डोंट नो, कदाचित अप्लाय केलं असेल तर माहिती नाही, मी काही विचारलं नाही तिला ना. पण अजूनही कॉन्फिडन्स डेव्हलप नाही झालेला, अजूनही आहेच. थोडं थोडं आता काम करायला लागली आहे ती आणि बाहेर निघालीये, म्हणजे हळूहळू निघतीये बाहेर, पण अजूनही पूर्ण नाही निघालेली. तर असं आहे की आपण जे काम करतोय ना, आपल्याला जर वाटत असेल आपण वीक आहोत, आपल्याला त्रास होतोय, आपण नाही करू शकत आहे, लगेच संवाद साधायचा. अगदी गणपतीला विचारा, तुला काय खायचंय आज, अच्छा मी हे बनवतो. काम जमत नाहीये अहो, तुम्हाला काय वाटतं मी काय करू, असं करायचं की ती एनर्जी डायरेक्ट, कारण आपण आठवण काढण्यामध्ये आपल्याला आपला पाईप कनेक्शन आपण डायरेक्ट अटॅच करतो मेन सोर्सला. ती जी एनर्जी येते ना ती पॉवरफुल असते आणि त्याच्यातनच आपलं प्युरिफिकेशन पण होतं आणि एनर्जायझिंग पण होतं. म्हणजे काय, एनर्जी मिळते, आपलं निगेटिव्ह हे गायब होऊन आपण पूर्ण चार्ज होतो, जसं बॅटरी चार्ज करतात ना तसं. तर कधीही असं करावं आणि तेच तो सांगतो आहे. तुला नाही ना जमत आहे, तुला दया अमका ढमका येतं, मी म्हणतो म्हणून कर, माझ्याकडे बघून कर, मी सांगतोय म्हणून कर, मला समर्पित म्हणून कर, पण तू कर. तेच आपण करायचं. अगदी ज्या दिवशी जे काम कठीण वाटेल ते त्यांना आठवायचं आणि करायचं. तुमची जिथे श्रद्धा असेल तिथे, अंबा भवानी असू दे किंवा कोणी असू दे, श्रीकृष्ण असू दे, गणपती असू दे, हनुमानजी असू दे, कोणी का असे ना, ती शक्तीच आहे, प्रचंड शक्ती आहे. त्यामुळे आपण त्याला आठवायचं आणि करायचं. मग पातकाची कोठूनही भ्रांती, येथे तुझ्या चित्ती उपजली, कोणी नौकाधारे बुडेल का सांग, ठेचाळेल चांग मार्गे जाता. होय विष मिश्र दुग्धाचे सेवन, तरी ते कारण मृत्यूचे ती, मृत्यू तेची.
तैसा फलाशेने सेविता स्वधर्म होय त्याची कर्म दोषयुक्त. आलंच पुन्हा पुढे. म्हणून फलाशा सांडूनी सर्वथा पाप ना झुंजता श्रात्र धर्मे. तू जर स्वतः फळ घेण्याच्या दृष्टीनं स्वधर्म केलास तर तो दूषित आहे. म्हणजे मी करतो आणि मग करतो म्हणून मला फळ मिळतं, अशा इंटेन्शननी जर तू स्वधर्माचं पालन करशील तर तिथे नाश आहे. पण तेच ते फ्रूट जे आहे, जे फळ मिळणार आहे, जो फायदा होणार आहे किंवा क्रेडिट मिळणार आहे किंवा तारीफ होणार आहे तुमची, तुम्हाला क्रेडिट दिलं जाणार आहे, त्या इंटेन्शननी ते सोडून जर तुम्ही केलं, मला करायचं आहे मी करतोय बाकी तुमचं तुम्ही बघा, असं म्हणून केलं की मग किती का काही चुकीचं घडे ना ते त्यांना समर्पित आहे ना, तर ते त्यांना त्यांच्याकडे जातं, आपल्याकडे येत नाही. आणि आपलं आपण कम्प्लिटली प्रोटेक्टेड राहतो, शिल्डेड राहतो. कारण करता ते आहेत, आपण नाही, मी नाही. मग मी नाही म्हणजे मग जे येत आहे ते पण मी नाही घेणार ना, ते घेणार, मग त्यांच्याकडे जात, आपल्याकडे नाही येत. इतका सिंपल फॉर्म्युला आहे. म्हणून तो सांगतोय श्रीकृष्ण परमात्मा, ते सांगतायत की तू स्वधर्म कर पण तो फळाच्या अपेक्षेने करू नकोस. मी राजा होईल मग मला अमुक होईल मग असं होईल मग तसं होईल, ही सगळं तू स्वतःला गृहीत धरून बोलतोयस. तुला बाहेर काढ आणि मला ठेव आणि मग कर खुशाल, काही होत नाही. सुख दुःखे समे कृत्वा ला नाही, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम वापससी. होता सुख प्राप्ती न जावे हर्षून दुःखी तरी खिन्न होऊ नये. मग अशा वेळेला एक रूल मात्र लागतो की जर मी करता नाही, मग काहीच मला लावून घेण्याची जरूरत नाही. सुख झालं म्हणून उड्या मारायची जरूरत नाही आणि दुःख झालं म्हणून हाय हाय करायची जरूरत नाहीये. कारण का, करता कोणीतरी तिसरा आहे, जो परम शक्तिवान आहे, ग्रेट आहे. त्याचं मग मी काहीच मानून नाही घ्यायचं, कारण ते सगळं जातं तिकडेच, आपण नुसते निमित्त मात्र दिसतो. होता सुख प्राप्ती न जावे हर्षून दुःखी तरी खिन्न होऊ नये. आणि होवो लाभ किंवा होवो हानी सर्वथा ते मनी धरू नये. होईल विजय येईल व मृत्यू पुढेल हे चिंतू नये आधी. पुढील हे चिंतू नये आधी. पुढचं काही आत्ता विचार करण्याची जरूरत नाही. आपण म्हणतो ना, मुलांना आपण शिकवतो, आत्ता तू परीक्षा दे, कशाला चिंता करतोय, पास होशील, किती मार्क मिळतील, असं आपण मुलांना शिकवतो. पण मग आपण ते कितपत रोजच्या कामात अप्लाय करतो? म्हणजे जेव्हा आपण संस्कार करतो ते स्वतःवरही होतात, संस्कार करतो स्वतःवरही ऍप्लिकेशन, संस्कार करतो स्वतःवर ऍप्लिकेशन. हे कंटिन्युअस प्रोसेस मध्ये असलं पाहिजे, हे खूप आवश्यक आहे. म्हणजे हम्म म्हणजे जरी आपण आई झालो आणि वडील झालो, हा समाजातला खूप मोठा गैरसमज आहे की आई आणि वडील असले म्हणजे ते शहाणेच असतात. मी खरं स्पष्ट बोलते. आणि मुलं ही वेडी असतात किंवा त्यांना कळत नसतं, असं काहीही नाही. कारण का, प्रत्येक जण हा आत्मरूपात आहे. आणि तो लहान असला, अगदी 6 महिन्याचं बाळ असलं तरी तो दिव्य आत्मा आहे, सूर्य आहे तो तळपता. त्यामुळे आपण केस पांढरे केले म्हणजे आपण शहाणे असं होतच असं नाही. एखादा लहान मूल सुद्धा दिव्य असू शकतं, हुशार असू शकतं, एखादी दिव्य त्याच्यात शक्ती असू शकते, बुद्धिमान असू शकतं किंवा विवेकवान पण असू शकतो. तर दरवेळेस हा नियम लागू होत नाही जो समाजात लागतो. आणि ह्या नियमानी मी कायम माझ्या मुलीकडे बघताना मी हा अप्रोच ठेवलेला आहे की ती 6 महिन्याची होती तरी मी तिला आत्मरूपातच बघायची, तर मला तिच्या दिव्यत्वाची जाणीव व्हायची. मला ती कधी लहान बाळ छोट्या साईजचं दिसलंच नाही. म्हणजे दिसलं नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की तिच्या त्या स्वरूपाला बघण्याची सवय लागल्यामुळे तू लहान आहेस आणि मी आई आहे, मी सांगते ते तू करायचंच आहे, असं कधी ऍप्लिकेशन झालं नाही माझ्याकडनं. कारण का, मला असं वाटायचं की हा आता दिव्य आत्मा आहे, तो साईज बाहेरचं कवर छोटं आहे
म्हणजे काय त्याला बुद्धी नाही, अक्कल नाही असं नाही आहे. त्यामुळे मी बोलताना खूप वेगळ्या पद्धतीनं बोलायची, आणि मी इंटेन्शनली, म्हणजे ह्याच्यामध्ये खूप वेगळी टीचिंग्स आहेत, ती अशी नीट सांभाळून ऐका, की तुम्ही ज्या इंटेन्शननी समोरच्याशी बोलता, त्याच इंटेन्शननी समोरचा रिस्पॉन्स देतो. हा, म्हणजे मी जर तिच्या आत्मरूपाला धरून जर मी तिच्याशी एक 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 ऍप्लिकेशन केलेलं आहे, अगदी अगदी जन्म दिल्यापासून आजपर्यंत, तर तिनं पण तसेच रिस्पॉन्सेस दिलेत मला. आणि तेच तिचे बाबा तिच्याशी जसं वागतात, म्हणजे म्हणजे जसं, म्हणजे ते मुलगी म्हणून बघतात, मी बाबा आहे तू मुलगी आहेस, मग तिथे रिस्पॉन्स वेगळा असतो. पण आता हे सिक्रेट आहे, हे त्यांना नाही माहिती. बाबांनाहीच्या त्यांना असं वाटतं, अरे तू आईला वेगळा रिस्पॉन्स देते, मला वेगळा रिस्पॉन्स. हा फरक आहे. हा फरक काय आहे? कारण माझं इंटेन्शन काम करत, आपलं ना इंटेन्शन काम करत असतं कायम. म्हणजे तुम्ही तुमच्या क्लायंटशी डील करताय, बिझनेस असेल तर, किंवा तुम्ही जॉब मध्ये तुमच्या बॉस कलिगशी डील करताय, तुम्ही जर सोल इंटेन्शननी केलं तर एकदम जबरदस्त रिझल्ट येईल. तो त्याच फॉर्म मध्ये रिप्लाय देईल, डेफिनेटली. आणि जर तुम्ही एखादा, हा हा असाच आहे, हा तसाच आहे, हा लहान आहे, हा मोठा आहे, असं करून जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट करता, थॉट, ऍक्शन, वर्ड, तर तो ह्युमन बिंग म्हणून रिस्पॉन्स देईल. हे हे करून बघा, मी वापरलंय हे ऑलवेज. तर त्यामुळे, एक मिनिट हा, आले. तैसा फलाशेने सेविता स्वधर्म, होय त्याची कर्म दोषयुक्त. म्हणून फलाशा सांडोनी सर्वथा, पाप न झुंजता क्षात्र धर्मे. म्हणून तू जसं जसं समोरच्याला बघून तू करशील, तुला तसा रिझल्ट येईल. तू जर व्यक्ती म्हणून करायला जाशील, तर ती व्यक्ती म्हणून रिॲक्ट करेल. तू जर शक्ती, प्राणशक्ती किंवा आत्मशक्ती म्हणून जर समोरच्याशी वागशील, बोलशील, तर ती तशीच तुला रिस्पॉन्स देईल. त्यामुळे ते तुझ्यावर आहे की तू कसं स्वधर्माचं पालन कसं करताना तुझा अप्रोच कसा ठेवतो. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, ततो युद्धाय युज्यस्व, नैवम पापम वापससी. होता सुख प्राप्ती न जावे हर्षून, दुःखी तरी खिन्न होऊ नये, आणि हो लाभ किंवा होऊ हानी, सर्वथा ते मनी धरू नये. होईल विजय येईल वा मृत्यू, पुढील हे चिंतू नये आधी. स्वधर्मानुसार वागता उचित, पावे ते निवांत सहा वेगा. कधी इमॅजिनेशन करून जायचं नाही. आणि मग जेव्हा आपण अशी वृत्ती ठेवून जातो, सोल इंटेन्शननी जेव्हा आपण जगायला सुरुवात करतो, मग जे पदरात पडेल ते ते आनंद पावे, असं म्हणायचं. जे होईल ते उत्तम. संकट आलं तर म्हणायचं लेसन आहे, आणि चांगलं झालं तर म्हणायचं प्रगती आहे. असं म्हणायचं आणि पुढे चालत राहायचं, थांबायचं नाही. त्याला रिलेट नाही करायचं, दुःख आनंद. ऍक्च्युली सुख दुःख आणि हे सगळ्यांना ते असं नाचवत राहतं. सुख झालं की नाचलं मन, दुःख झालं की बसलं, अमकं झालं की नाचलं, तर त्याने असं वेव्ज राहतात आतमध्ये कायम. सारखं असं उखळ पाखळ ते पाण्याची आतल्या अंतःकरणाच्या. शांत राहावं माणसाने. सारखं चलबिचल चलबिचल, म्हणजे प्रत्येक घटनेनी सेकंदा सेकंदानी असं फ्लक्च्युएशन बरोबर नाही. मूड फ्लक्च्युएशन म्हणतो, मूड स्विंगिंग म्हणतात त्याला, ते बरोबर नाही. ते ॲबनॉर्मलिटी मानली जाते तशी. आणि इथेही तसंच सांगितलंय, विजय होईल का मृत्यू होईल, एवढं सगळं पुढे जाऊन काय होईल याचा विचार करायची आता जरूरत नाही. तू फक्त कर्म कर, आणि ते कर्म माझ्या चरणी समर्पित कर, आणि बिनधास्त कर्म कर. मग जे येईल ना त्याचा मिठाई म्हणून खा.
जसं जसं ती गोष्ट, अशा गोष्टी आहेत आपल्या गजानन महाराजांच्या पोथीत, अक्कलकोट स्वामींच्या चरित्रामध्ये किंवा अशा, की तो त्याला ह्याची त्या चितेवरली लाकडं दिली घेऊन जा म्हणून, आणि घरी जाईपर्यंत त्याचं सोनं बनलं, सोन्याच्या हे बनल्या, किंवा काय असं अशा टाईपच्या. म्हणजे काय, की त्यांनी त्याचं काम केलं, मग बरोबर फळ चांगलंच मिळतं. आणि कधी कधी आपल्याला सिच्युएशन प्रमाणे प्रसंगही असे येतात की ती परीक्षा म्हणावी त्याला, कधी पण टेस्ट. कारण एक्झाम ही आवश्यक आहे. गुड गुड लाईफ चांगलं नाही. किती गोड खाणार, थोडस तिखट मीठ आंबटही पाहिजे ना जेवणात. त्याच्याशिवाय तो असा आहार, असा संपूर्ण आहार होत नाही. म्हणून सर्व प्रसंगांना असं अशा पद्धतीनं बघावं आणि आनंदानेच राहावं, गोडीनं राहावं. काहीही खाल्लं तरी तो गोड पदार्थच जातोय असं समजलं की त्याचा इफेक्ट ऍक्च्युली तोच होतो. आणि म्हणून तो म्हणतोय की हे सगळं चिंता करत बसू नको तू काही, की काय होतं काय नाही याचा पुढचा विचार करायचा जरूरत नाही. ऐशा परी मन ठेविता अलिप्त स्वभावे दुरित घडे चिना. असं जर चित्त स्थिर ठेवलं आणि अशी वृत्ती ठेवली, चित्त वृत्ती निरोधा, असं जर ठेवलं तर काहीही प्रॉब्लेम होत नाही. ऍक्च्युली तुम्ही प्रोटेक्टेड राहता, कधीही पाप लागत नाही. चित्तवृत्ती शांत राहिली तर तुमचं जरी पातक घडलं असलं तरी पाप नाही लागलं. म्हणूनच ती गोष्ट मी मगाशी सांगितली, जी गुरुचरित्राचा रेफरन्स दिला, की तो मुलगा मेल्याचं पातक वडिलांना लागलं नाही, कारण ते स्वधर्माचं पालन करत होते दोघही जण. मुलगा मुलाचा स्वधर्म करत होता आणि वडील शेतकऱ्याचा स्वधर्म करत होता. हे दोन धर्म वेगळे होते त्यांचे. मग वडिलांच्या धर्माने ती चूक म्हटली जाते, पण ते पाप त्याला लागलं नाही. आणि म्हणून अशी जागा निवडली गेली, श्रीकृष्णाने निवडली, की जिथे असं कर्म घडेल की ज्याचं पातक कोणाला लागणार नाही, दोन्हीकडचे सुटतील. कारण तेही अल्टिमेटली त्यांच्या जीवनाचं काम करत होता ना. दुर्योधन त्याचा रोल रोल प्लेच करत होता, दुष्ट वागायचा त्याचा रोल होता, तो रोल करत होता. जसं मूवी मध्ये एखादा विलन असतो, एखादा हिरो असतो, एखादी हिरोईन असते, एखादी अपोजिट पार्टीची कोणी फिमेल ऍक्ट्रेस असते, ते त्यांचे रोल करतायत, त्यांना मस्त पैसे मिळतात. तसंच आपलं आहे, समोरचा वाईटाचा रोल करतोय, आपण चांगल्याचा करतोय, संपलं. त्याला आणखीन कोसत बसण्याची काही जरूरत नाहीये, आतून असं हे करण्याची काहीच जरूरत नाही. प्रत्येक जण आपापल्या रोलमध्ये असतो. सगळं चांगलं 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 तर ते मजा नसती ना आली जगताना, म्हणून ते दोन्ही मिक्सअप करून पाठवलेले असतात. तर इतका इतका टोकाचा विचार असेल ना, तर मन कुठल्याही परिस्थितीत शांत राहू शकतं. ऐशा परी मन ठेविता अलिप्त स्वभावे दुरित घडे चिना. म्हणून निभ्रांत करावया युद्ध धनंजया सिद्ध होई आता. आता तू सरळ युद्धाला सज्ज हो, खूप झालं, सगळं मला समर्पित कर, आणि कसलेही फ्युचरचे विचार करण्याची जरूरत नाही. तसंही उगीच पुढचे विचार करू नये. भविष्यामध्ये डुबक्या काय म्हणतो आपण, म्हणजे मी असं म्हणते, म्हणजे मला तरी असं वाटतं की मागच्या पास्ट मध्ये डुबक्या मारू नये आणि भविष्याकडे आस लावून बसू नये. प्रेझेंट मध्ये जगायचं, वर्तमान काळात जगायचं, आत्तामध्ये जगायचं, आत्ता जे चालू आहे ते करायचं. उद्याची चिंता नाही करायची, उद्याचं टेन्शन घ्यायचं नाही, उद्या असं होईल म्हणून रडायचं नाही, आणि उद्या प्रॉफिट होईल म्हणून उडायचं पण नाही. उद्याचं उद्या बघू, उद्याचा दिवस आज बरा आला किंवा आजचा आज बघू. असं असं जगलं पाहिजे, निवांत अलिप्त ठेविता अलिप्त स्वभावे दुरित घडेची ना. मग काही पाप पुण्य वगैरे काही ते असं दोष कसलेही लागत नाही. आपण इथे थांबूया आणि आपण डिस्कस करूया, कारण आता थोड्या वेळात मला एक ते सेशन करायचंय. मी रेकॉर्डिंग थांबवते.